मोठी बातमी समोर येते। मालगाडी अपघातामुळे डहाणू विरार लोकल सेवा 16 तासांनंतरही ठप्पच आहे। काल सायंकाळी पालघर स्थानकाजवळ मालगाडीचे डबे घसरलेले होते। मालगाडी हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असलं तरी त्यासाठी आणखी 4 ते 5 तासांचा अवधी लागण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे डहाणू विरार लोकल सेवा आज दुपारपर्यंत ठप्प राहण्याची शक्यता वर्तवली जाते। मुंबईकडे जाणारा अप मार्ग पूर्ववत करण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत आणि दुपारपर्यंत काम सुरू होण्याची शक्यता त्यामुळे वर्तवली गेली। तर मालगाडी अपघातामुळे डहाणू विरार लोकल सेवा 16 तासांनंतरही ठप्पच आहे। दुर्घटना घडल्यानंतर आतापर्यंत त्यांनी युद्धपातळीवरती काम सुरू केलेलं आहे, पण जो प्रवाशांना जो त्रास होतोय तर साधारणतः इकडे 5 वाजल्यापासून 10:30 वाजेपर्यंत मुंबईच्या दिशेने जाणारे प्रवासी थांबले होते। ते रेल्वेकडून अनाउन्समेंट करण्यात आली की शताब्दी एक्सप्रेसला विरारपर्यंत सर्व स्थानकावरती थांबे देण्यात आले आहेत। पहिली जी गाडी आली त्या गाडीमध्ये चढण्यासाठी लोकांना खूप मारामारी करावी लागली, खूप रश होती, खूप भांडणं झाली, कारण मधून कोणी दरवाजे उघडले नाहीत। थोड्या वेळाने दरवाजे उघडल्याने त्यांनी असं सांगितलं की हमको रेल्वे से बोला गया था कि आगे सब जगह गाड़ी रुकेगी तो आप डोर लॉक कर दो। म्हणजे रेल्वे दुटप्पी भूमिका घेते। इथून जास्तीत जास्त प्रवासी मुंबईला प्रवास करतात, त्या उद्देशाने त्यांनी कमीत कमी 2 ते 3 लोकल केळवा रोड किंवा पालघर जो ट्रॅक चालू आहे तिथून सोडणे अपेक्षित होते आणि त्याप्रमाणे त्यांनी केलं असतं। त्यांचा सकारात्मकपणे प्रतिसाद व्हायला पाहिजे होता, पण त्यांनी त्यावर दुर्लक्ष केलं आणि प्रवासाची फारच गैरसोय झालेली आहे। त्यामुळे मालगाडी घसरल्यामुळे वाहतूक विस्कळीत झालेली आहे। याचाच फटका बसतोय। बोईसर रेल्वे स्थानकावर देखील मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय। डहाणूपर्यंत धावणाऱ्या लोकलचा आजही खोळंबा असल्याचं चित्र आहे आणि एकंदरीतच आपण पाहतोय बोईसर या ठिकाणी देखील आता या ठिकाणी मोठी गर्दी झाल्याचं चित्र आहे। मालगाडी अपघातामुळे डहाणू विरार लोकल सेवा तब्बल 16 तासांनंतरही ठप्पच आहे।